सोलापूरमध्ये प्रहार संघटना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटलेला आहे। प्रहार संघटनेच्या विरोधात राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात प्रहार आंदोलन करत अजित पवारांच्या बॅनरला या ठिकाणी टोमॅटो मारले होते। सोलापूरमध्ये आता प्रहार संघटना आणि राष्ट्रवादी संघर्ष पेटलेला आहे। प्रहार संघटनेच्या विरोधात राष्ट्रवादीने पोलिसात तक्रार केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आदरणीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलेलं आहे की शेतकरी नेहमी फुकट मागतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला पाहिजे। एकतर म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, हा आमच्या आदरणीय बच्चूभाऊंच्या आंदोलनानंतर तुम्ही शब्द दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही शेतकरी फुकट मागतो। शेतकरी अहो तुम्ही जर शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमी भाव दिला तर मी तुम्हाला 100% सांगतो शेतकरी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे आज अजितदादांचा इथं बॅनर लावला आणि बॅनरला टमाटे मारला, आमच्या शेतमालाला हमी भाव द्या। तर आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या उद्या ते प्रहार संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्यांचे बोर्डला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले, ते चुकीचे केले। तिने तसं करायचं नाही। ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहे और शेतकऱ्याच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी 31,000 कोटी रुपयेचं पॅकेज स्वतः दादानी मंजूर म्हणजे CM साहेब और स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले। तर शेतकऱ्याचा विरोध नाही आहे दादानी, दादा स्वतः एक शेतकरी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।